तर तुमच्या लहानपणाबद्दल प्लीज काहीतरी सांगा? नाही, खरं तर आमचं बालपण फार छोट्या चाळीत गेलं. म्हणजे परळमध्ये आजही तुम्ही गेलात तर आपला एक ब्रँड आहे साडीचा. तसा त्यावेळेला एक ब्रँड असायचा प्रभात साडी सेंटर. हं, त्या प्रभात साडी सेंटरच्या वरती आमचं घर होतं 180 स्क्वेअर फीटचं आणि जवळ-जवळ 180 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही 3 कुटुंब एकत्र राहत होतो. म्हणजे घरामध्ये 18 लोकं होती. हं, 180 फुटामध्ये कॉमन बाथरूम, त्याच्यातच अभ्यास करणं, त्याच्यातच राहणं. म्हणजे त्यावेळेला त्या लोखंडाच्या खाट असायच्या. हं, त्याच्या खाली 2 लोकं झोपायची, त्याच्यावर 2 लोकं झोपायची. गच्चीत, टेरेसवर, पॅसेजमध्ये जिथे जागा मिळेल तिथे अभ्यास करायचा, जागा मिळेल तिथे झोपायचं. अशा पद्धतीत ते बालपण गेलं. हं, माझे वडील माझगाव डॉकमध्ये होते आणि आई इंडियन नेव्हीमध्ये क्लेरिकलला होती. त्याच्यामुळे दिवसभर आई-वडील दोघे नोकरीला असायचे आणि आम्ही शिरोडकर शाळेत माझं शिक्षण झालं. त्यामुळे बालपण असं वाईट गेलं असं म्हणणार नाही, कारण माझ्या आई-वडिलांनी मला जे काही शक्य होतं चांगलं देण्याचा ते त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती ती संस्कार देण्याचा प्रयत्न केला. हं. त्यामुळे बालपणामध्ये आम्हाला जर काही चांगलं मिळालं तर ते संस्कार मिळाले. हे मी फार छातीठोकपणे सांगू शकतो आणि त्याच्यातूनच आम्ही घडत गेलो. पुढे जाऊन मग आईचं प्रमोशन झालं आणि मग एन्टॉप सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये क्वार्टर्स मिळाल्या आणि मग तिथून करिअर सुरू झालं. पण बालपणामध्ये जे शिकलो, जे मित्र, बरोबर. जे काही शिकायला मिळालं, ते सर्व ज्या परळच्या खोलीमध्ये शिकायला मिळालं हं, आणि जी डेअरिंग मिळाली शिकायला, हं, ती परळपासूनच मिळाली. त्यामुळे कोणाला न घाबरणं हं, आणि कोणाच्याही अंगावर जाणं, हं. हे परळची खासियत होती. ती आजही माझ्याकडे तशीच आहे.